हिंगोलीतील कळमनुरी तहसील कार्यालयासमोर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेस जोडे मारू आंदोलन। काल झालेल्या आमदार अपात्र सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना पात्र घोषित करून शिंदे यांचाच गट खरी शिवसेना असा निर्णय दिला। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। आज दिनांक 11 जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर ठाकरे गटाच्या वतीने नार्वेकर यांच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध करण्यात आला। वेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी यांची उपस्थिती होती। काल तुम्ही बघितले असेल की ज्या पद्धतीनं नार्वेकरांनी जो निकाल दिला हे खरं पाहिलं तर संविधानाची हत्या आहे, लोकशाहीची हत्या आहे। या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये आपण सर्वजण राहत असताना हा न्याय कुठेतरी देण्यासाठी सगळ्या जनतेला माहीत होतं की हे शिवसेना कोणाची आहे। बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेली, याला लहानाचं मोठं केलं। या गद्दारांनी गद्दारी करून कुठेतरी 50 खोके घेऊन स्वतःला विकून याने तुमच्या माझ्यासाठी शिवसेनेच्या विरोधामध्ये हा निकाल लागला। पण हा जरी निकाल लागला असता तर आम्ही या ठिकाणी सर्व कळमनुरी तालुक्यातील सर्व शिवसैनिक इथं उपस्थित आहोत, सर्व जनता इथं उपस्थित आहे। आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये यांना तुमच्या माझ्यासाठी जनता मतदानाच्या पेटीमधून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो। उपविभागीय कार्यालयासमोर कळमनुरी तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं आम्ही या महाराष्ट्राचे या गद्दारांच्या मतामधून झालेले गद्दार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या पुतळ्याचा आम्ही या ठिकाणी आज जोडे मारून त्यांचा निषेध केलेला आहे। आणि जी काही लोकशाही आणि संविधानाला पाय तुडवण्याचं काम नार्वेकर आणि त्यांच्यासोबतच हे मोदी आणि शहानं केलेलं आहे, त्याचा संदेश आम्ही या कळमनुरीमधून दिलेला आहे। आणि जरी यांनी यांच्या ताकदीच्या जोरावर स्वतःच्या बाजूने निकाल जरी लावून घेतला असेल तर येत्या 2 महिन्याच्या नंतर होणारी लोकसभा आणि विधानसभेमध्ये इथली जनता यांना नक्की धडा शिकवणार आहे। आणि कालच उद्धव साहेबांना सांगितलं, हा जो निर्णय आहे याला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा चॅलेंज करणार आहे। आणि नक्कीच सुप्रीम कोर्टानं जे सांगितलं होतं की अपात्र कोण आहे हे ठरवण्यासाठी, की पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्यासाठी सांगलं नव्हतं। आणि नक्कीच सुप्रीम कोर्टामधून हे जे काही गद्दार आमदार आहेत यांची अपात्रता ही 3 महिन्यासाठी होणार, हे सगळे घटनातज्ञ आणि वकील सांगायलेले आहेत। आणि तो निकालसुद्धा आम्ही लवकरच ऐकण्यासाठी सगळे शिवसैनिक उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही खंबीरपणे या ठिकाणी आम्ही आतुर आहोत आणि लढा हा आमचा लोकशाहीसाठी हा आम्ही देणारच आहोत। न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली।